चला तर आज आपण बघणार आहोत सँडविच कसं बनवायचं, मुंबईचं फेमस 3 लेअरचं। एकदा जर खाल्लं ना तुम्ही असं घरी बनवून माझ्या पद्धतीने, तर बाहेरची चव तर विसरूनच जाल। घरीच बनवून अशाच पद्धतीने खाल। एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ तर पहा। चला मग रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। खूपच क्रिस्पी तयार झालेला आहे खाण्यासाठी। चटण्या पण मस्त आजपर्यंत हे झालेले आहेत। चला मग साहित्य बघू। साहित्य बघायच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी मी इथं 3 दालचिनीचे तुकडे घेतले, 4 मिरे घेतलेले, जिरे पण घेतलेले, 1 चमच बडीशोप, एक चमच। चला मग आता पुढची स्टेप बघू। मिक्सरमध्ये च्या भांड्यामध्ये आता याला काढून घेते आणि आता याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेते। आता मसाला पण असा घेतलेला आहे तयार करून। आता चटणी बनवण्यासाठी साहित्य पाहूत आणि चटणी बनवण्यासाठी साहित्य पाहूत। थोडासा पुदिना, कोथिंबीर, 1 मिरची आणि लिंबाचा रस। लिंबाचा रस नसेल तर तुम्ही दही घातलं तरी पण। इथे चटणी पण तयार करून घेतलेली अशी। आता इथे सर्व साहित्य बनवून तयार आहे। इथं मी काकडी काप करून घेतलेले गोल, टोमॅटो पण घेतलेला आहे गोल कापून, आणि बटाटा हा उकडून गोल कापून घेतलेला आहे। कांदा पण गोल कापून घेतलेला आहे। इथं चीज घेतलेला आहे आणि चटणी पण घेतलेली आहे। मसाला पण तयार आहे आणि इथं 6 ब्रेड पण घेतलेले आहेत। आता चला बनवू आपण सँडविच। खालच्या साईडला ब्रेड ठेवून देते अगोदर। ही चटणी लावून घेते याच्यावर। थोडी थोडी चटणी लावून घ्यायची सर्व साईडनं। नंतर मसाला भुरभुरायचा यावर थोडा थोडा। नंतर ठेवून द्यायची यावर काकडी काप करून घेतलेली, टोमॅटो, थोडस नंतर चीज यावर खिसून घालायचं। नंतर परत एक ब्रेड ठेवून द्यायचा। त्याला पण चटणी लावून घ्यायची। परत तसंच करायचं, थोडी चटणी भरभरून घ्यायची मसाला। परत आता कांदा ठेवून देते यावर। नंतर यावर ठेवून देते बटाटा। नंतर थोडं चीज परत हे करून घेते, खिसून घेते। परत थोडा यावर मसाला भुरभुरून घेते आणि ब्रेड नंतर ठेवून देते यावर। ब्रेडच्या खालच्या साईडला अगोदर चटणी लावून घ्यायची, नंतर ठेवून द्यायचं। आता इथे सँडविच बनवून तयार आहे। आता आपण याला लगेच भाजून घेऊ। आता साधा तवा ठेवून दिलेला आहे गॅसवर। तुमच्याकडे सँडविच तवा असेल तर चालतं। नंतर सँडविच तव्यामध्ये अगोदर खाली बटर लावून घ्यायचं, नंतर ते घालायचं आपण केलेलं सँडविच आणि नंतर झाकण लावून घ्यायचं।
आता यावर थोडं बटर लावून घेते मी. सर्व बाजूनी आता लावून तयार आहे. तवा पण चांगला गरम झालेला आहे. आता ठेवून देते हे सँडविच. वरून थोडंसं आणखीन बटर लावून घेते यावर. आणि खालची साईड अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. खालची साईड भाजलेली आहे. आता याला पलटी करून घेऊ. थोडासा हाताचा आधार घ्यायचा. वा, असं कुरकुरीत भाजलेला आहे. आता सर्व साईडनं पण भाजून झालेलं आहे, खालच्या पण साईडला. आता मी काढून घेते. असं खुसखुशीत कुरकुरीत आवाज तर येतोयच ना तुम्हाला. असं सँडविच बनवून तयार आहे खाण्यासाठी. कशी वाटली सँडविचची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.